पुराणो बघा, आज आपण प्रिपोजिशन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. काल तुम्ही बघितलं की आपण आर्टिकल बघितलं, आर्टिकलचे वेगवेगळे प्रकार बघितले, त्याचा उपयोग बघितला. तसंच आज प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन जर तुम्ही बघितलं, याच्या आधी जर कधी तुमचं वाचन झालेलं असेल तर प्रिपोजिशनची खूप मोठी लिस्ट आहे. 35-40 असे वेगवेगळे प्रिपोजिशन्स आहेत. तर आज आपण त्याच्यातले एक 15 पहिल्या प्रिपोजिशनचे, जे बऱ्यापैकी सोपे आहेत, ज्यांचा अर्थ बऱ्यापैकी सोपा आहे, ते बऱ्याचदा तुम्ही आतापर्यंतच्या वाचनात अनुभवले असतील, अशा 15 प्रिपोजिशनचा अभ्यास करूया आणि उरलेले जे काही बाकीचे असतील ते उद्या करू. ओके. तर बघा, प्रिपोजिशन पहिलं सगळ्यात महत्त्वाचं प्रिपोजिशन तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, इन. त्याचा अर्थ होतो च्या आत. उदाहरण दाखवू बघा, द बॉल इज इन द बॉक्स. म्हणजे तो जो बॉल आहे तो त्या बॉक्स मध्ये आहे, च्या आत आहे, लक्षात घ्या, सामावलेला आहे. ऑन च्या वर, अंतर सोडून, आणि ओव्हर च्या वर अंतर न सोडता आहे आणि अंतर सोडून. लक्षात घ्या. आता हॅट ऑन द, ऑनचा अर्थ काय, च्या वर. द हॅट इज ऑन द हेड. म्हणजे ज्यावेळेला आपण हॅट घालतो तर ती डोक्यावरती असते, म्हणजे डोकं आणि हॅट यांच्यामध्ये अंतर नसतं, लक्षात घ्या, म्हणजे अंतर न सोडता. म्हणजे हॅट ओव्हर असेल का, ओव्हर म्हणजे अंतर सोडून. ओके, लक्षात घ्या, ती ऑनच असेल, ती ओव्हर असू शकत नाही. ओव्हर केव्हा, ज्यावेळेला दोन वस्तूंमध्ये अंतर असेल त्यावेळेला आपण ओव्हर हा शब्द वापरणार. म्हणजे अर्थ समजून घ्या त्याचा, कारण बऱ्याचदा ह्या गोष्टींची गफलत होऊ शकते. ओव्हर च्यावर, अंतर सोडून. द बर्ड वॉज फ्लाइंग ओव्हर द ट्री. ठीक आहे ना, झाडाच्या वर पक्षी उडत होता, या अर्थाने. अंडर च्या खाली. द ग्रास इज अंडर माय फीट. ओके, म्हणजे अगदी लागून माझ्या पायाच्या खाली काय आहे, तर ग्रास आहे, या अर्थाने अंडरच्या खाली. आफ्टर च्या नंतर. तसं जानेवारी कम्स आफ्टर डिसेंबर. डिसेंबर नंतर काय येतं, जानेवारी येतं, असं त्याचा अर्थ आहे. बिफोरच्या आधी. आय स्टूड बिफोर मोहित. म्हणजे मी मोहितच्या पुढे उभं आहे, आधी उभं आहे. नियर चा अर्थ जवळ असा होतो. द ट्री इज नियर माय स्कूल. झाड माझ्या शाळेच्या जवळ आहे. अवे किंवा फार हे दोन्ही शब्द बऱ्याचदा सारख्याच अर्थाने, दूर किंवा अंतरावर. ही स्टेज फार फ्रॉम माय हाऊस. माझ्या घरापासून तो फार दूर राहतो, या अर्थाने. बिहाइंड च्या मागे. द कॅट स्टूड बिहाइंड द कर्टन. म्हणजे ती जी कॅट आहे ती पडद्याच्या मागे उभी आहे, बिहाइंड च्या मागे. टिल आणि अंटिल पर्यंत, या अर्थाने, म्हणजे काळदर्शक. वी वेट टिल ही कम्स. तो येईपर्यंत आपण वाट बघूया. टिल, अंटिल पण तुम्ही वापरू शकता, दोन्ही सारख्या अर्थाचे शब्द आहेत. विथ च्या सह. मदर कट्स द फ्रूट विथ नाईफ. म्हणजे आईने चाकूच्या सहाय्याने फ्रूट कापलं. विथ. बाय च्या मार्फत. वी ट्रॅव्हल बाय ट्रेन. ओके, म्हणजे आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल केलं. ड्युरिंग च्या दरम्यान, काळदर्शक आहे पूर्ण. वी स्टडी रेग्युलरली ड्युरिंग लॉकडाऊन. म्हणजे आम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान रेग्युलरली स्टडी करतो. बिटवीन दोन वस्तू किंवा व्यक्तींच्या दरम्यान जर एखादी वस्तू किंवा व्यक्ती असेल, जसं हरी स्टूड बिटवीन राम अँड श्याम. हरी हा राम आणि श्याम यांच्या बिटवीन आहे, उभा आहे त्या मध्ये. आणि अमंग अनेक जणांच्या घोळक्यातून ज्या वेळेला असा संदर्भ येतो त्यावेळेला अमंग. राम वॉज चूजन ॲज कॅप्टन अमंग द ग्रुप ऑफ 10 बॉईज. असे हे 15 आजचे प्रिपोजिशन आहे. मी असल्याशे याचा फोटो काढून तुम्हाला पाठवणार एक्झाम्पल म्हणून. हे लिहून घ्यायचे आणि याच्या खाली काही एक्झरसाइज असेल ते मात्र तुम्ही मला लिहून पाठवायचे होमवर्कसाठी.